हरे कृष्णा. श्री वैष्णव प्रणाम. तर या प्रार्थनेद्वारे आपण समस्त वैष्णव गणांना प्रणाम करतो. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. वांछा, वांछा म्हणजे इच्छा. कल्पतरू म्हणजे इच्छा पूर्ती करणारे झाड. कल्पतरुभ्य म्हणजे जे कल्पतरू आहेत ते. च म्हणजे आणि. तर हे जे वैष्णव गण आहेत ते इच्छा पूर्ती करणाऱ्या वृक्षाप्रमाणे आहेत, कल्पतरू समान आहेत. तर वैष्णव जन आहेत ते इतरांना भगवान श्रीकृष्णांची भक्ती का करायची, कशी करायची हे सगळं समजावून सांगतात. आणि भक्ती करताना जर काही समस्या आल्या तर त्या समस्यांचं समाधान पण ते करत असतात. तर असे सगळ्यांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे वांछा कल्पतरुभ्य च, एवढा अर्थ कळला. पुढे म्हटलं आहे कृपा सिंधुभ्य एव च. कृपा सिंधू, सिंधू म्हणजे सागर, कृपेचे सागर. कृपा सिंधुभ्य म्हणजे जे कृपेचे सागर आहेत ते. कृपा सिंधुभ्य एव, एव म्हणजे निश्चितच, नक्कीच, आणि च म्हणजे आणि. तर कृपा सिंधू थोडंसं जाणून घेऊया. तर भक्ती करणारा जो भक्त असतो, नवीन भक्त, तो वरिष्ठ भक्तांकडून, वैष्णवांकडून भक्तीमधलं सगळं मार्गदर्शन प्राप्त करत असतो. वरिष्ठांनी त्याच्यावर कृपा केलेली असते. म्हणजे हे जे सगळं भक्तीचं मार्गदर्शन ही काय आहे, त्याच्यावर झालेली कृपाच असते. मग हा जो नवीन भक्त आहे तो दृढपणे भक्ती करायला लागतो आणि आपल्याला ही प्राप्त झालेली जी कृपा आहे ती मग तो भक्त इतरांना वाटतो. जसं समजा माझ्या पर्समध्ये 100 रुपये आहेत फक्त आणि मी समोरच्या व्यक्तीला ते 100 रुपये दिले तर माझ्या पर्समध्ये कोणतेच पैसे रुपये उरत नाही. पण भक्तीमध्ये जेव्हा भक्त जी स्वतःला प्राप्त झालेली कृपा इतरांना वाटतो तेव्हा ती कृपा आणखीन वाढायला लागते. जसं समुद्र कधीच आटत नाही तसंच हा जो कृपेचा सागर आहे तो कधीच आटत नाही. आणि म्हणून अशी सदैव कृपा वाटत फिरणारे जे वैष्णव आहेत त्यांना म्हटलं जातं कृपा सिंधू. पुढे म्हटलं आहे पतितानां पावनेभ्यो. तर पतित म्हणजे काय, या जगामध्ये असलेले सगळे जे बद्ध जीव आहेत त्यांना म्हटलं जातं पतित जीव. कसे आहेत ते, ज्यांना मी स्वतः कोण आहे हे माहीत नाही. ते ज्ञान काय आहे, आध्यात्मिक ज्ञान, की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे, मी त्यांचा अंश आहे, मी एक जीवात्मा आहे, हे ज्ञान. भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि त्यांची जेव्हा मी सेवा करेन तेव्हाच काय होईल, मी कायमचा सुखी होऊ शकेल. तर हे जे ज्ञान आहे ते नसलेला म्हणजे कोण व्यक्ती आहे, तो पतित जीव आहे. तर पतितानाम म्हणजे अशा पतित जीवांना पावनेभ्यो पावन करणारे. तर पावन करणारे असे हे वैष्णव आहेत. असं का बरं म्हटलं जातं, की हे जे वैष्णव आहेत ते भक्तीचा प्रचार करतात आणि त्यांच्या प्रचारामुळे लोक भक्ती करायला सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः मंगलमयी आहेत आणि त्यांची भक्ती केल्यामुळे मनुष्याच्या जीवनात सगळं मंगलमय व्हायला लागतं. त्याच्यातले जे वाईट वृत्ती आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. तो पावन होत जातो, पवित्र होत जातो. आणि म्हणून वैष्णव जन आहेत त्यांना म्हटलं जातं पतितानां पावनेभ्यो. म्हणजे पतितांना ते भक्ती करणं शिकवतात आणि पावन करतात. पावनेभ्यो म्हणजे पावन करणारे. पुढे म्हटलं आहे वैष्णवेभ्यो. असे जे वैष्णव गण आहेत ते नमो नमः, त्यांना नमो, नमो म्हणजे मी नमन करतो. नमो नमः म्हणजे पुन्हा पुन्हा मी त्यांना प्रणाम करतो. भाषांतर वाचूया.
मी सर्व वैष्णवांच्या चरणी सादर प्रणाम करतो, जे कल्पवृक्षा समान आहेत, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात आणि पतित जीवांचा उद्धार करतात आणि जे कृपेचे सागर आहेत. अशा सर्व वैष्णवांना आपण पण सगळेजण प्रणाम करूया. कोणताही वैष्णव भेटला तर आपण हा प्रणाम मंत्र म्हणायचा आणि वैष्णवांचं गुणगान करायचं. सगळे हे जे वैष्णव आहेत ते भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असतात. तर अशा वैष्णवांना आपण नमन करत म्हणूया, वैष्णवेभ्यो नमो नमः. हरी बोल.